नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. सर्व पालकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीच्या 25% मोफत प्रवेशाची लॉटरी अखेर जाहीर झाली आहे. जर तुम्ही तुमच्या पाल्याचा प्रवेशासाठी अर्ज भरला असेल, तर आता तुम्ही तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही हे घरबसल्या मोबाईलवर पाहू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आर-टी-आयची निवड यादी, सिलेक्शन लिस्ट कशी चेक करायची. तुम्हाला मोबाईलवर मेसेज आला नसेल तर काय करायचं आणि पुढची प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एकही स्टेप मिस झाली तर प्रवेश मिळण्यास अडचण येऊ शकते. तसेच प्रवेशाचे सर्व लेटेस्ट अपडेट, निवड यादीची थेट लिंक आणि पुढील प्रवेश प्रक्रियेची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या चॅनलची लिंक दिलेली आहे. ती नक्की जॉईन करा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा. समोरील बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून अशाच प्रकारच्या सर्व महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इथं आपल्याला Googleला यायचंय. Googleला आल्यानंतर इथं सर्च करायचंय आर-टी-ई म्हणून आणि आर-टी-ई सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला ऑफिशियल जे पेज आहे, ते पेज तुम्हाला 1 नंबरला पाहायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर जी आर-टी-ईची ऑफिशियल वेबसाईट आहे, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, तर ही ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला आर-टी-ई 25% ॲडमिशन पोर्टल 2026-27चं जे मेन पेज आहे, ते पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये पालकांकरितांच्या ज्या सूचना आहेत 26-27च्या, तर त्या सूचना दिलेल्या आहेत. आता या पालकांसाठीच्या ज्या सूचना आहेत, त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण याच्यामध्ये ज्यावेळेस समजा एखाद्या विद्यार्थ्याचं नाव जर सिलेक्ट झालं, तर तिथून पुढची प्रोसेस काय असणार आहे, याच्याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे, ती आपल्याला या पोर्टलवरती दिलेली आहे, या सूचनांमध्ये दिलेली आहे. तर आता स्टेप बाय स्टेप हळू आपण सर्व काही समजून घेऊया. म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर सर्वात प्रथम तिथं त्यांनी सांगितलेलं आहे, की निवड यादीतील लिस्ट नंबर 1 प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 10/4/2026 ते 20/4/2026 पर्यंत आहे. म्हणजे आत्ता ज्या 1 नंबरची जी लिस्ट लागलेली आहे, त्या 1 नंबरच्या लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे, जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी 10 एप्रिल 2026 ते 20 एप्रिल 2026 पर्यंत मुदत आहे. त्यांनी तेवढ्या दिवसामध्ये प्रोसेस करून घ्यायची आहे ॲडमिशनची. आता पुढे सांगितलेलं आहे त्यांनी, निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात. तसेच आपल्या मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यावी. पालकांनी आपल्याबरोबर आर-टी-ई पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील घेऊन जावी. म्हणजे काय आहे, की ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, तर सिलेक्शन होताना तुम्ही जे ऑनलाईन फॉर्म भरताना जे अर्ज भरताना कागदपत्रे नोंदवली आहेत, म्हणजे जे सबमिट केली होती, तर ती ओरिजिनल कागदपत्रे आणि त्याची झेरॉक्स या दोन्ही गोष्टी तुम्हाला ते घेऊन जायच्या आहेत. त्याच्याबरोबर तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळतं आर-टी-ई कडनं, तर त्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट सुद्धा काढून तुम्हाला न्यायची आहे. आता हे अलॉटमेंट लेटर जे आहे ना, तर ते पडताळणी समिती ह्यांच्याकडे मिळतं किंवा आपल्याला ऑनलाईन पोर्टलवरती सुद्धा लॉग इन करून तुम्हाला काढता येईल. तर या 2 गोष्टी घेऊन जायच्या आहेत. त्याच्याबरोबर तिसरी गोष्ट घेऊन जायची आहे ती म्हणजे हमीपत्राची प्रिंट. इथे आर-टी-ई पोर्टलच्या या पेजवरतीच खाली हमीपत्र दिलेलं आहे. हमीपत्राची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा डायरेक्ट लिंक देईल. त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्ही हमीपत्र सुद्धा डाउनलोड करू शकता. तिथून सुद्धा तुम्हाला ते डाउनलोडचा ऑप्शन मी तुम्हाला देणार आहे किंवा खाली या मेन पेजवर येऊन सुद्धा तुम्ही डायरेक्ट ते हमीपत्र डाउनलोड करू शकता. 3rd नंबरला त्यांनी सांगितलेलं आहे, की आर-टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2026-27 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एस-एम-एसद्वारे प्राप्त होतील. परंतु पालकांनी फक्त एस-एम-एसवर अवलंबून न राहता आर-टी पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवरती आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही लागली याची खात्री करावी. म्हणजे तुमच्या विद्यार्थ्याचा नंबर लागलाय का नाही लागलाय हे जर खात्री करायचं असेल ना, तर अर्जाची स्थिती म्हणून खाली टॅब आहे. त्या टॅबवरती जाऊन तुमचा अर्जाचा जो क्रमांक असतो ना, तो क्रमांक टाकून तुम्हाला बघायचंय, की तुमच्या विद्यार्थ्याचं नाव लागलंय का वेटिंग लिस्टमध्ये आहे. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, की ॲडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉग इन करू नये. पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच वापर करावा. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं असणार आहे, त्या विद्यार्थ्यांच्या सिलेक्शनच्या समोर ॲडमिट कार्डचा ऑप्शन येणार आहे. डायरेक्ट तुम्ही ॲडमिट कार्डवरती क्लिक केलं, की तिथून डायरेक्ट तुमचं जे इथलं जे ॲडमिट कार्ड आहे, ते तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलंय, अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती, जसं आत्ता आपण वर वाचलं आणि झेरॉक्स पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत
आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा आणि प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समिती करून घ्यावी. म्हणजे तुमच्याकडे तुम्ही जिथं कुठं हे डॉक्युमेंट सबमिट करणार आहे त्यांच्याकडनं ही रिसीट आपल्याला घ्यायची आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची अर्जाची स्थिती या टॅबवरती आपला अर्ज लिहून प्रतीक्षा यादीत आपला नंबर पाहावा. म्हणजे जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अर्जाची स्थिती म्हणून टॅब आहे, त्याच्यावरतीच तुम्हाला समजणार आहे. त्याच्यानंतर निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एस-एम-एस पाठवण्यात येईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 1, 2, 3 अशा ज्या लिस्ट लागणार आहेत, त्या लिस्ट 3 लिस्ट, 2 लिस्ट, 4 लिस्ट अशा ज्या काही लिस्ट असतील, त्या लिस्ट संपल्यानंतर जे वेटिंगमध्ये विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांचा नंबर येणार आहे किंवा त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एस-एम-एस जाणार आहे. आता याच्याबरोबर आता महत्त्वाचं काय आहे, हमीपत्र. आता आपण इथे वरती कुठेतरी वाचलं किंवा आपल्याला त्याच्यामधून हमीपत्र घेऊन जायचंय. हमीपत्र जर नाही नेलं, तर ते म्हणजे पुढची प्रोसेस होणार नाहीये. तर याच आर-टी-आयच्या ऑफिशियल पेजवरती इथे 2 नंबरला ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. सेल्फ डिक्लरेशन किंवा हमीपत्र बोलतो आपण त्याला. हे बघा, हे असं याच्यावरती हमीपत्रावरती क्लिक केलं, की इथं डायरेक्ट तुम्हाला डाउनलोड सेल्फ डिक्लरेशन म्हणजेच हमीपत्र डाउनलोड करण्याचा ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. तर डायरेक्ट तुम्ही तिथून सुद्धा डाउनलोड करू शकता. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, की जे तुमचे विद्यार्थी सिलेक्ट झालाय का नाही तो पाहायचा कुठं? तर मित्रांनो इथे बघा मूळ निवड यादी म्हणून ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर इयर तर ऑटोमॅटिक राहतं. सिलेक्शन लिस्ट म्हणजे किती नंबरच्या लिस्टमध्ये तुम्हाला नाव सर्च करायचे. आता ऑब्व्हियसली 1 नंबरची लिस्ट आहे. सो 1 नंबरच्या लिस्टमध्ये तुम्ही चेक करताय आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातला आहात त्या जिल्ह्याचं तुम्हाला जिल्ह्यावरती सिलेक्ट करायचंय आणि गो या बटनावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही गो या बटनावरती क्लिक करताल मित्रांनो, तर इथे बघा ॲप्लिकेशन नंबर, स्टुडंटचं नाव दिलेलं आहे, कॅटेगरी दिलेली आहे, ॲड्रेस दिलेला आहे, कुठल्या स्टँडर्डसाठी फॉर्म भरला होता, डेट ऑफ बर्थ आहे, युडाईज नंबर दिलेला आहे, स्कूल नेम आहे. त्यानंतर घरापासून शाळेचा जो डिस्टन्स आहे, तो डिस्टन्स किती आहे तो पण. म्हणजे अशा ज्या महत्त्वाच्या ज्या सर्व गोष्टी होत्या, त्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. आता ही झाली मूळ निवड यादी. आता याच्यामध्येच मूळ निवड यादीच्या नंतर सर्वात महत्त्वाचं येतं ते म्हणजे प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट. वेटिंग लिस्टमध्ये इथं मित्रांनो, इथे डायरेक्ट तुम्ही अकॅडमिक इयर सिलेक्ट करून जिल्हा सिलेक्ट केला आणि गो वरती क्लिक केलं, की तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमची जी काही वेटिंग लिस्ट असणार आहे. आता इथं अमरावतीमध्ये एकही विद्यार्थ्याचं वेटिंग लिस्ट नाहीये म्हणून इथं वेटिंग लिस्ट येतच नाहीये. पण अशा पद्धतीचे इथे तुम्हाला ओपन होईल. आता इथे जो कोणता विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याच्या हिशोबाने याच्यामध्ये तुमची नावं येणार आहेत. त्याच्यानंतर अजून जर बघायचं गेलं तर ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स म्हणजे समजा तुम्हाला इंडिव्हिज्युअल तुमचे ॲप्लिकेशन वाईज जर बघायचं असेल, तर तुम्ही इथे अर्जाची स्थितीवरती क्लिक करायचे. इथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो काही असणार आहे तो टाकायचा आहे आणि गो या बटनावरती क्लिक करायचे. जसं तुम्ही गो या बटनावरती क्लिक करताल तिथे तुमच्या वैयक्तिक तुमच्या इंडिव्हिज्युअल पाल्याच्या अर्जाची जी काही स्थिती आहे ती समजेल. एक तर सिलेक्शन झालंय किंवा वेटिंग लिस्टमध्ये या दोन्हीपैकी तुम्हाला दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. तर ही अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, जास्तीत जास्त पालकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांची जी काही विद्यार्थी त्यांच्या विद्यार्थ्याचं नाव लागलं किंवा वेटिंग लिस्टमध्ये आहे ते आपल्याला लक्षात येईल. काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्याच्यावरती सोल्युशन काढू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.